धन्यवाद धन्यवाद. काही आता वाजवते पण काही दोन चार डंगरालाही खडूच नाही वाजत. ऐका ऐका, मी सांगत होतो जग सगळ्याला घाबरतो यमाला, पण यम सुद्धा एक जणाला घाबरतो. नुसत्या नावात घाबरत ताकद आहे महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता काते यम. ऐकलं तुम्ही सगळ्यांनी? तुम्ही ऐकलं ना? तुमच्याकडे यायचंय मला म्हणून म्हणतो. फक्त नाराज होऊ नका. झालं तरी काय करता? विनोदाचा भाग सोडू द्या. अख्खी तुमच्या लहान भावासारखं मला खरं सांगा. मी प्रमाण दिलं, नानाने प्रमाण दिलं. तुकोबरांची ताकद बघा, अधिकार बघा. नाव घेतल्यानंतर यम घेतो यम. मला खरं सांगा, माझ्याकडे बघा, खरं सांगा, आपलं बायको तरी आपल्याला भीती का? अवघड काम असतं महाराज. आता ज्याचं झालंय त्याला माहिती, ज्याचं नाही झालं त्याला काय माहिती. तू म्हणता तुला काय माहिती? अनुभव आले अंगा. बर का देव बरोबर. तुम्ही जरा उशीर आले काय काय आणलं का आपलं गटुडं? तुम्हाला सांगतो फक्त ह्या माणसाला जास्त जीव लावा तुम्ही. शेवटी हे जीव लावणार आहे. विठ्ठला विठ्ठल. सगळ्याचं लक्ष कुणावर? घटुड्यावर लक्ष. काय चाललं होतं आपलं? कीर्तन काय चाललं होतं ते महत्वाचं विसरलं बरं का तुम्ही. तुम्ही गंमत बघा महाराज. पुरुष मंडळी तुम्हाला माहिती आहे, पाठीमागे कार्यक्रम महिला मंडळी हे फक्त तोंडावर बोलणार गिरायक हे ज्यांचे झाले. तुम्ही एकदा कधीतरी दरवाजाच्या कवड्याच्या माग अर्धा तास उभा राहून बघा. त्याच्या 4-5 जण मैत्रिणी जर बसल्या ना बैठकीत, तुम्ही गप्पा ह्यांच्या ऐका. शिंदे म्हणून ह्यांच्या गप्पा ऐकायच्या. ते डायरेक्ट म्हणणार, बाई माझ्या मालकात अजिबात बघितलं बघितलं का ह्याच म्हणलं कळत नाही. मी बोललो काय स्पेशल वाटत. माझ्या नवऱ्याला काही कळत नाही, माझ्या नवऱ्याला अजिबात अक्कल नाही, माझा नवरा म्हणजे नुसतं. अरे मला देव माणूस म्हणायचं होतं, दुसरंच काहीतरी म्हणलं. रामकृष्ण हरी. याचा जवळचा आधी परिचय झाल्यामुळे विठ्ठला विठ्ठला. ऐका ना महाराज म्हणतात तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. असे तुकोबराच्या अभंगात सांगतात. कर्तव्याचा विचार सांगतात. ऐका, जो जो जन्माला येतो त्याचं प्रत्येकाचं कर्तव्य ठरलेलं आहे. ऐका, मग कोण कोण आलो? देव आले, जीव आला आणि संत आला. देवाचं कर्तव्य काय, जीवाचं कर्तव्य काय आणि संतांचं कर्तव्य काय? ऐका, देवाचं कर्तव्य सांगत असताना श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान परमात्म्याने विचार सांगितला. ए अर्जुना बघ, मी या भूतालावर आल्यानंतर माझं कर्तव्य काय आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस अर्जुना धर्माचा ऱ्हास होतो, दुष्ट लोक वाढतात, भक्ताला के पाया पाठी संरक्षण, दुष्टाचा संहार आणि धर्माची स्थापना. देवाचं कर्तव्याचा विचार सोडून द्या. दुसरा जीव अर्थात तुम्ही आणि या भूतालावर आलो. तुमच्या आमच्या कर्तव्याचा विचार करण्याकरता हा सप्ताह आहे. शिवमहापुराण, भागवत कथा, रामायण हे तुमच्या आमच्या कर्तव्याचा विचार सांगण्याचं साधन आहे. ऐका, तुम्ही आणि कधी आपल्या कर्तव्याचा विचार केला नाही. अरे आपण काय जन्माला आलो, कशा करता आलो, आल्यानंतर काय केलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसं लोकांसोबत राहिलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, ते खरं कर्तव्याचा विचार आज माणूस विसरून गेलेला आहे. आणि त्या कर्तव्याचा विचार सांगण्याकरताच बाबांनी मला या ठिकाणी पाठवलेला आहे. ऐका, कर्तव्याचा विचार सांगत असताना खऱ्या अर्थानं तुमचं आमचं कर्तव्य महत्वाचं आहे. माणसाचं कर्तव्य एकच आहे. काय कर्तव्य? तर जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होणं, या संसार सागरातून सोडवण करून घेणं खऱ्या अर्थानं जीवाचं कर्तव्य आहे. आणि याच्याकरता महाराजांचा उपदेश आहे.